नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मंजिरी राणी असल्याचं सत्य आता सगळ्यांसमोर आलेलं असतं. तर इथे आता राया मिस फायरला सगळीकडे शोधत असतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, गेली रे तुझी मिस फायर त्या मिहीर बरोबर हनीमूनला. अरे कशाला टेन्शन घेतोय तू, कशाला शोधतोय तिला, जाऊ दे ना. अरे ज्याची होती त्याने नेली, आता काय करणार, तुझं नशीबच खराब आहे राया. ते म्हणजे कसं झालंय ना राया, आपल्या दोघांमध्ये एवढे वाद होते, आपण या मंजिरीसाठी एवढं लढलो, एवढी भांडणं केली, पण शेवटी काय झालं, तुला नाही मला नाही आणि गेली त्या मिहीरला. अशी गंमत झाली. आता त्या मिहीरची बायको आहे म्हटल्यानंतर त्याच्याबरोबरच जाणार ना, तुझा काय हक्क. तुझं कसं झालं राया माहिती, लहानपणापासून ना तुझ्या नशिबात फक्त एवढंच दुःख आलं आहे. तुला कधीच कुणाचं प्रेम भेटलं नाही, आईवडिलांचं प्रेम भेटलं नाही. त्यानंतर या म्हातारीला आईबाप केलं, त्यांचंही प्रेम तुला नीट भेटलं नाही. आणि मग काय, तुझं लग्न झालं, तुला बायको आली, आता कुठे तुमचा संसार सुरू होणार होता, मध्येच हा मिहीर आला आणि तुझ्या मंजिरीला गेला की घेऊन. मग आता राया, हे सगळं तुझ्याबरोबर का होतंय तुला माहिती आहे, कारण तू पनवती. रायाला मात्र या घोरपडेचा खूप राग आलेला असतो, पण राया मात्र गप्प असतो. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, बरोबर बोललो ना मी, अगदी बरोबर ना, मग कशाला शोधतोय तिला, जाऊ दे, सुखाने राहू दे त्या दोघांना. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, झालं थोबाडात काय असेल ते ओकून झालं असेल ना, मग निघू का मी. त्यावर लगेच आता घोरपडे रायाचा हात पकडतो. अरे राया, कुठे जातोयस, राग आला, मनाला टोचलं का तुझ्या, पण काय करणार, मी जे काही बोललो ते सत्य होतं ना, सत्य परिस्थिती ती. मंजिरी कुठे दिसते का तुला, आहे का मंजिरी. त्याच वेळेस मंजिरी येते आणि मला लागते, हो आहे, मंजिरी इथेच आहे. ती कुणाबरोबरही रायाला सोडून फिरायला जाऊच शकत नाही, कारण मंजिरी ही फक्त रायाचीच आहे आणि राया फक्त मंजिरीचा आहे. त्यामुळे घोरपडे, तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. घोरपडे तर आता या मिसफायरकडेच बघू लागतो. तर त्यावर लगेच रायम लागतो, मिसफायर आलीस तू, मला तुझ्याशी ना एक खूप महत्त्वाचं बोलायचे, चल पटकन. असे म्हणत राया मिसफायरचा हात पकडतो आणि ओढतच तिला तिकडनं घेऊन जातो. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागते, अरे माझ्यासमोर बोल ना काय असेल ते, तिकडे कशाला घेऊन जातोय. त्याच वेळेस आता रायाने मिसफायरला ओढतच बाहेर आणलेलं असतं. तेव्हा मंजिरी लागते, राया काय झालंय, अरे तू इकडे का आणलंय मला. तेव्हा रायम लागतो, मिसफायर मला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. अगं मी तुला सांगितलं होतं ना, ती राणी माझ्या हातनं निसटली, तिला खरचटलं होतं, पण त्यावेळेस एक मुलगी आली होती आणि ती गाडीवर त्या राणीला घेऊन गेली. त्या मुलीने असं का केलं असेल, ती राणीची मदत का करते. एकदा ती राणी माझ्या कचाट्यातनं सुटली, पण आता मी तिला सुटू देणार नाही आहे, कारण मिसफायर तुला माहिती आहे, त्या राणीच्या साथीदारणीचा म्हणजे त्या पोरीचा पत्ता डिपिकल डंकीने शोधला आहे आणि लवकरच आम्हाला आता तिच्या घरी पोचायचं आहे. एकदा का त्या पोरीला पकडलं ना, की ही राणी कोण आहे आणि तिने हे सगळं का केलं, हे सगळं सत्य आपल्यासमोर येणार आहे मिसफायर, बरोबर ना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो नाही म्हणजे कुठे आहे ती मुलगी, तुम्हाला कसं कळलं. त्यावर राया लागतो, मिसफायर राया म्हणतात मला, राया यस, पंढरपुरात कोण राहतं काय करतं या रायाला सगळ्या खबरी असतात आणि म्हणूनच डिपिकल डंकीने तिचा पत्ता काढलाय. त्यामुळे मिसफायर आता आपल्यासमोर लवकरात लवकर सत्य येणार, त्यामुळे मला लवकरात लवकर निघावं लागेल. तेव्हा मंजिरी मात्र गोंधळात पडते, कारण जर ती मुलगी पकडली गेली तर मंजिरी पकडली जाणार. त्यामुळे आता मंजिरीची तर बोलतीच बंद झालेली असते. तेवढ्यात रायाला फोन येतो, डिपिकल डंकीने त्याला अर्जंट बोलावले असतं. त्याच वेळेस राया लागतो, मिसफायर चल, डिपिकल डंकीचा फोन होता, मला निघावं लागेल, मी जातो हा. असे म्हणत आता राया तिकडनं निघून जातो. पण मंजिरीला काय करावं काही सुचत नाही, कारण तिच्यासमोर आता मोठं संकट उभं राहिलेलं असतं ना. तर आता राया लगेच इकडे डिपिकल डंकीजवळ येतो. आता डिपिकल डंकी त्या मुलीच्या घराबाहेरच उभे असतात. आता ती जी गाडी असते ना, ती गाडी ते रायाला दाखवू लागतात, रायभाऊ हीच ती गाडी, तू आम्हाला सांगितलं होतं ना, हीच ती गाडी आणि याच घरात ती मुलगी राहते. तेव्हा रायम लागतो, हीच होती ती गाडी. राहायला आता ते क्षण आठवू लागतात आणि हाच नंबर. आता आपल्याला काय बी करून घरात घुसून तिला पकडायचे, कारण यावेळेस आता आपल्या हातावरती तुरी देऊन ती पळू शकत नाही आहे. बास, आता लय खेळ झाला, आता तिला रंगे हात पकडायचं आणि मग तिचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं. ह्या रायाशी पंगा घेते काय, रायाशी पंगा म्हणजे चौकात दंगा, तिला कळेलच आज. असे म्हणत डिपिकल डंकी आणि राया तिघेही आता हळूहळू खिडकीजवळ जातात.
तर इकडे मंजिरी खूप टेन्शनमध्ये असते. ती धावतच रूममध्ये जाते आणि रूमचा दरवाजा बंद करते आणि पटकन आपला मोबाईल शोधू लागते. मोबाईल मिळताच आता मंजिरीने राणी बनून जे जे कामं केलेली असतात त्या कामात तिची जी मदत करणारी मुलगी असते तिला फोन केलेला असतो. पण आता ती मुलगी मस्त टी व्ही बघत असते, चहा बिस्किट खात असते आणि तिचा मोबाईलही सायलेंटवर असतो. टी व्हीच्या आवाजामुळे तिला मोबाईलचाही आवाज येत नाही. त्यामुळे आता तिचं मस्त टी व्ही बघण्याचं काम चालू असतं. तर इकडे मंजिरी मनाशीच म्हणू लागते, उचल अगं बाई उचल, तो राया तुझ्या घराबाहेर आलाय, तुला कळत नाही आहे का? मी एवढे फोन करते, उचल. अगं तुझा जीव प्यारा आहे की नाही तुला? हे बघ, माझं सत्य कुणासमोर येता कामा नये, तुलाही तिथनं पळायचंय, त्यामुळे तुला फोन उचलावाच लागेल. असे म्हणत आता मंजिरी मात्र सारखे सारखे फोन करत असते. त्याच वेळेस आता डिपिकल डंकी आणि राया दरवाजाजवळ आलेले असतात. हळूच खिडकीतनं डोकावून बघण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यातनं काही दिसत नाही. तर इकडे आता मंजिरी म्हणत असते, उचल उचल फोन. त्याच वेळेस आता त्या मुलीने फोन उचललेला असतो. बोल ना ग राणी, अगं एवढे कशासाठी फोन केले होते? त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अगं तो राया तुझ्या घरापर्यंत पोचलाय, तुला कळत नाही आहे का? मी किती फोन करते. तेव्हा लगेच ती मुलगी म्हणू लागते, सॉरी या राणी, मी बघितलेच नाही. अगं मोबाईल सायलेंटवर होता ना. पण राया खरंच माझ्या पत्त्यावर इकडे आलाय का? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, हो, त्याने तुझी गाडी शोधली, तुझं घर शोधलंय आणि तो तुझ्या घरी आलेला आहे. त्यामुळे तू काही कर आणि तिकडनं लगेच निघ. तुला तिकडनं लांब कुठेतरी निघून जावंच लागेल, तरच हे सगळं सत्य समोर यायचं थांबेला. त्यावरती मुलगी म्हणू लागते, थांब 1 मिनिट, काळजी करू नको. असे म्हणत ती पटकन आपल्या तोंडाला स्कार्फ बांधते. इथे काही तिचा चेहरा दाखवलेला नसतो. त्याच वेळेस आता लगेच लाईट जातात. तेव्हा ती मुलगी मंजिरी म्हणू लागते, राणी अगं लाईट गेलेत, याचा अर्थ रायानेच घालवले असतील. थांब, मी आता काहीतरी करते आणि इकडनं निसटण्याचा प्रयत्न करते. आता मात्र असे म्हणताच लगेच राया दरवाजाला एक लाथ मारतो आणि दरवाजा तोडतो. पण तोपर्यंत आता ती मुलगी खिडकीतनं पसार झालेली असते. आता मात्र आतमध्ये येताच टिपिकल डंकी म्हणू लागतात, राय भाऊ, अरे इथे तर कोणीच नाही आहे, आपण तर उगाच घेण्यान देण्याचा इथे टाईम घातला. त्यावर रायम लागतो, नाही दीपिकल, अरे हे बघ, अरे टी व्ही चालू आहे, चहा बिस्किट खायचं काम चालू होतं. याचा अर्थ ती मुलगी इथेच होती आणि तिने खिडकीतनं पळ काढलाय. पण आत्ता सुटली, पुन्हा आम्ही तुला सुटू देणार नाही. कितीक सुटशील तू? एक ना एक दिवस या रायाच्या हातात येणार म्हणजे येणार. चला रे, आपण बाहेर जाऊया. असे म्हणत सगळेजण बाहेर येतात. त्याच वेळेस आता राया त्या गाडीजवळ येतो आणि डिपिकल डंकीला म्हणू लागतो, डिपिकल डंकी, ही गाडी कुणाच्या नावावरती, हे सगळं काही शोधून काढायचं, हे घर कुणाच्या नावावरती, हे सगळं माहिती मला हवी आणि ती लवकरात लवकर. आता लगेच डिपिकल डंकी कामाला लागलेले असतात. तर इकडे मंजिरीला खूप टेन्शन आलेलं असतं. काय झालं असेल? रायाने तिला पकडलं असेल का? काहीच कळायचा मार्ग नाही. रायाने जर तिला पकडलं तर बाबू बाबू माझं पितळ उघडं पडेल आणि मला ते पडू द्यायचं नाही. त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. विठुराया, आता तूच माझी मदत कर. असे म्हणत आता मंजिरी मात्र विठुरायाकडे प्रार्थना करत असते. तेवढ्यात त्या मुलीचा मेसेज येतो. आता मंजिरी पटकन मेसेज बघते तर तिने त्यात लिहिलेलं असतं, मंजिरी काळजी करू नको, मी रायाच्या हातनं निसटले. मी आता तुला इथून पुढे फक्त मेसेज करेल, तुझ्याशी भेट होणार नाही आहे माझी. मी माझ्या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न करते. असे म्हणत आता ती मुलगी तिकडनं फरार झाली हे तर मात्र कळालेलं असतं. तेव्हा मंजिरी लागते, बरं झालं तिकडनं निसटली, आता मला काही टेन्शन नाही. असे म्हणत आता मंजिरीचं लक्ष दरवाजाकडे जातं. दरवाजात कोणीतरी आता बाहेरनं उभी असतं. आता थोडीशी सावली तिला दिसू लागते, कोण आहे असा विचार आता मंजिरी करू लागते. त्याच वेळेस आता ती दरवाजा उघडून बाहेर येते आणि बघते तर काय, दरवाजात एक चिठ्ठी टाकलेली असते. मंजिरी पटकन ती चिठ्ठी उचलते आणि आतमध्ये जाते. आता मात्र ही चिठ्ठी कोणी पाठवली? कोण आहे जे मला घरात चिठ्ठ्या पाठवतंय? नाही नाही नाही, मंजिरी आता खूपच घाबरलेली असते. तर आता लगेच मंजिरी ती चिठ्ठी वाचू लागते. त्यावर लिहिलेलं असतं, मंजिरी आत्ता जरी तू सुटली पण लवकरात लवकर तुझं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. तूच मिहीरला मारलंय हे सत्य मला माहिती आहे. आता मंजिरीचा थरकाप व्हायला सुरुवात झालेली असते. कोण आहे ज्याला मीच राणी हे माहिती आहे? असं कोण असेल या घरात? असे असंख्य प्रश्न आता मंजिरीसमोर उभे असतात. कोण हे सगळं करत असेल तिला काही कळतही नाही. त्याच वेळेस आता मंजिरी या विचारात असतानाच अचानक एक चाकूचा फोटो आता इथे मंजिरीजवळ पडलेला असतो. आता मंजिरी पटकन तो फोटो उचलते. त्या फोटोच्या पाठीमागे लिहिलेलं असतं, मंजिरी विसरली नाही ना? ओळखते ना या चाकूला? कुठला चाकू आहे तुला माहिती आहे ना?
ज्या चाकूने मंजिरीने मिहीरला मारलेलं असतं त्या चाकूचा फोटो आता मंजिरी समोर असतो. आता मंजिरी घाबरते आणि पटकन आजूबाजूला बाहेर जाऊन बघू लागते कोणी आहे की काय, पण कोणी तिला दिसत नाही. तेव्हा मंजिरी लागते आज फोटो पाठवलाय, उद्या काय होईल? नाही नाही नाही, मी काय करू? मला ना काहीच सुचत नाही. कोण असेल ज्याला माझं हे सत्य माहिती आहे? आता पुन्हा एक चिठ्ठी मंजिरीजवळ आलेली असते. आता मंजिरी ती चिठ्ठी उघडते आणि वाचू लागते. तर त्यात लिहिले असतं, मंजिरी, मिहीर तुझा नवरा आहे. जे झालं ते विसरून जा. तू मिहीरच्या रूममध्ये जा, त्याला सांग की तुझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे. आणि मंजिरी, तू जर असं केलं नाही तर मग माझ्याकडे दुसरे पर्याय आहेत. मला दुसरं काही येत नाही असं समजू नको. मग मी काय करेन ते तुला माहिती नाही आहे. आता मंजिरीला खूपच राग येतो. काय? मी असं का करू? नाही जाणार मी मिहीरच्या रूममध्ये. आणि ही कुणाची जबरदस्ती? मी त्याच्या रूममध्ये जायचं नाही जायचं हा माझ्या मनाचा प्रश्न आहे. मी उगाच कुणाच्या सांगण्यावरनं असं काहीही करणार नाही आहे असं मंजिरीने ठरवलेलं असतं. पण मंजिरी मात्र घाबरलेली असते. या चाकूचा फोटो, हा चाकूचा फोटो कोणी पाठवला असेल मला? हा चाकू तर मी मंदिराच्या पाठीमागे लपवला होता. म्हणजे याचा अर्थ तो चाकू तिथे नसेल का? तो कुणाला तरी पुरावा म्हणून सापडला तर नसेल ना? नाही नाही नाही, मला जाऊन बघावंच लागेल असे म्हणत आता मंजिरी तडक तिकडनं निघालेली असते. तर इथे आता राया आपल्या घरी आलेला असतो. तो विचार करत असतो, कोण असेल बरं ही पोरगी जी आपल्याला वारंवार असं फसवून पळून जाते? नेमकं राणीशी तिचा काय संबंध असेल? ती राणीची का मदत करत असेल? असे असंख्य प्रश्न रायाच्या मनात असतात. त्याच वेळेस डिफिकल्ट अंकी येतात आणि मला लागतात, रायभाऊ हे बघ, आम्ही सगळी माहिती काढली. ती गाडी एका पंजाबी माणसाची आणि ती चोरीला गेली होती. या मुलीची नाही आहे ती गाडी. आणि त्या पंजाबी माणसाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली तशी. तेव्हा रायम लागतो, डिफिकल्ट अंकी, हे प्रकरण साधं दिसत नाही आहे. याचा अर्थ हे सगळं प्लॅनिंगनुसार केलेलं आहे, जेणेकरून आपण खरं सत्य शोधून काढू शकत नाही, या खऱ्या नावापर्यंत पोचू शकत नाही. म्हणून हे सगळं प्लॅनिंग आहे. याचा अर्थ नक्कीच मोठं गौड बंगाल आहे. आणि ही राणी आणि ही पोरगी दोघी मिळून हे सगळं कांड करतायत ना. पण आता बास, आता या राणीचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार. तिचा खेळ संपवणार असं आता इथे रायाने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस मंजिरी इकडे धावतच आता मंदिराच्या बाहेर बाजूला पाठीमागे तिने जो चाकू लपवलेला असतो ना त्या ठिकाणी आलेली असते. आता मंजिरीने ते दगड उचलून खांदायला सुरुवात केलेली असते. थोडंसं खांदल्यानंतर आता मंजिरीच्या हाताला चाकू लागतो. मंजिरी तो चाकू हातात घेते आणि त्याकडे बघतच म्हणू लागते, हा चाकू, हा तर तोच चाकू आहे. मग तो इथे असताना कुणाला कळलं मी इथे लपवलाय? नाही नाही नाही, कोणीतरी मुद्दाम करत असेल का? मला भडकवण्यासाठी, मला उकसवण्यासाठी हे सगळं चालू असेल का? नाही नाही, असं असेल तर त्यांच्या जाळ्यात मी अडकणार नाही आहे असे म्हणत आता पुन्हा लगेच मंजिरी तो चाकू त्या खड्ड्यात लपवते आणि त्यावरती दगडं ठेवून तिकडनं निघून जाते. तर इकडे मंजिरी आता घरी आलेली असते. तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा घरात येताच मंजिरी लागते, बास, आता मी कुणालाही घाबरणार नाही. मला मुद्दाम घाबरवण्यासाठी, उकसवण्यासाठी हे केलं जाते ना? नाही, आता मी कुणाच्याही या भीतीला बळी पडणार नाही. मला काही घेणं देणं नाही. तेवढ्यात आता लगेच जिजी येते. अगं मंजिरी, कुठे गेली होती तू? अगं किती वेळचे मी तुला आवाज दिले, तुला बरं वाटत नाही आहे का मंजिरी? तेव्हा मंजिरी मला लागते, नाही जिजी मी ठीक आहे. त्याच वेळी जिजी मला लागते, बरं बरं बैस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आल्या. आता जिजी आतमध्ये जाते. त्याच वेळेस आता मंजिरीचं लक्ष समोर एक बॅग लटकवलेली असते, त्यालाही एक चिठ्ठी लावलेली असते. आता त्या चिठ्ठीकडे जातं. मंजिरी पटकन ती चिठ्ठी काढून घेते. त्यावरती लिहिलेलं असतं, बरं झालं मंजिरी, तू मला खऱ्या पुराव्यापर्यंत पोचवलं. आता खरा चाकू कुठे हे मला कळलंय मंजिरी, थँक्यू, अशी आता ही चिठ्ठी असते. आता मंजिरीला धक्काच बसलेला असतो, कारण तिच्या विरुद्ध आता मोठा पुरावा त्या माणसाला, त्या व्यक्तीला सापडलेला असतो. आता मंजिरी घाबरते, कोण असेल ती व्यक्ती? नाही नाही नाही, मी काय करू, कसं स्वतःला वाचू, हे सगळं तिला काही कळत नसतं. तेवढ्यात लगेच आता राया येतो आणि लागतो, मिस्पायर. आता रायाच्या हातात मात्र चाकू असतो. आता मात्र मंजिरी खूपच घाबरते. रायाला तिचं सत्य समजलं असेल का? पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता रायाने त्या मुलीला पकडून आता नानाजीच्या घरी आणलेलं असतं. तेव्हा आता लगेच ती मंजिरीकडे बोट करते आणि हीच राणी असे सांगू लागते. आता राणी म्हणजे मंजिरीच हे ऐकता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पण मात्र आता राया मात्र आपल्या मिस फायरकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता निखिल समोर येतो आणि मंजिरीवरती हात उचलणार.
तेच आता राया त्याचा हात पकडतो तेव्हा निखिल मला लागतो, राया हात सोड, या मंजिरीने माझ्या नाना जिजीला फसवलंय, हिला आज मी सोडणार नाही. तेव्हा राया मला लागतो, निखिया तू नाना जिजीचा लेक आहे म्हणून मी तुला सोडतोय, नाहीतर तुझा हा हात मी ना धुवायच्या लायकीचा ठेवला असता ना खायच्या लायकीचा. माझ्या मिसफायरपासनं 4 हात लांब राहायचं. आता मात्र मंजिरीच राणी असल्याचं सत्य समोर आलेलं असूनही रायाने मिसफायरची बाजू घेतली. याचा अर्थ मंजिरीची काही चूक नसेल का? मंजिरीने हे सगळं का केलं असेल? ती का राणी बनली असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.